डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत विचित्र असे व्यक्ती आहेत. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले तरी कोणताही निर्णय ते झटकन घेतात आणि झटकन तो निर्णय मागे देखील घेतात. यामध्ये ते हुशार आहेत, हे आपण अनेक वेळा बघितलंय. त्यांच्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी देखील आपण बघितलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी अनेक देशांच्यावर टॅरिफ लावले, मग टॅरिफ रद्द केले. त्यानंतर त्यांनी H1B व्हिसाची फी वाढवली. आता त्याच्याबद्दल देखील त्यांना उपरती होताना दिसते आहे. या अगोदर इतर अनेक गोष्टी अशा प्रकारच्या त्यांनी केलेल्या आहेत. अशा प्रत्येक वेळेला त्यांना थोड्या वेळानं माघार घ्यावी लागते, मान खाली घालावी लागते. आता तर त्यांना इतक्या वाईट पद्धतीनं मान खाली घालावी लागलेली आहे, की त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये असं स्पष्ट म्हटलं, की अमेरिकेमध्ये तेवढंसं टॅलेंट शिल्लक नाही. म्हणजेच त्यांनी हे मान्य केलं, की अमेरिकेतले लोक सगळंच काही करू शकत नाहीत. अमेरिकेला बाहेरच्या टॅलेंटची गरज लागणार आहे, हे त्यांनी स्वतःच मान्य केलं. आता याचा अर्थ काय होतो? याच्यानंतर अमेरिकेच्या जे ट्रेजरी सेक्रेटरी आहेत त्यांनी काय इंटरव्ह्यू दिला, त्यांनी काय सांगितलं, काय निर्णय होणार आहेत पुढं, याचा एक अंदाज घेतला जातोय आणि याचा एक अर्थ लावला जातोय. मग H1B व्हिसा बद्दलचे जे नियम आहेत ते शिथिल होणार आहेत काय, त्यामध्ये काही बदल होणार आहे काय, ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती असेल की H1B व्हिसा म्हणजे काय असतो. अमेरिकेमध्ये जे लोक जातात त्यामध्ये एक स्किल्ड वर्कर्स असतात आणि काही अनस्किल्ड वर्कर्स असतात. त्यापैकी जे स्किल्ड वर्कर असतात, मग ते टेक्निशियन्स असतात, सॉफ्टवेअर इंजिनियर असतात, इतर अनेक विषयातले प्रोफेसर्स असतात किंवा इतर कोणत्याही विषयाचं स्पेशल नॉलेज असणारे जे लोक असतात त्यांना H1B व्हिसा मिळतो. अशा पद्धतीनं अमेरिकेत जाणाऱ्या H1B व्हिसावरती जाणाऱ्या लोकांच्या मध्ये जवळजवळ 72% लोकसंख्या ही भारतीयांची आहे. कारण भारतातले अनेक लोक अमेरिकेतल्या गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांच्यासारख्या कंपन्यांमध्ये काम करतात. या सगळ्या गोष्टींना टार्गेट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबरमध्ये एक निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की हे H1B व्हिसावरती येणारे जे लोक आहेत ते अमेरिकेतल्या लोकांच्या हातची जणू भाकरी काढून घेत आहेत. म्हणजे अमेरिकेतले जे टॅलेंटेड यूथ आहे, अमेरिकेतले जे तरुण आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांचा रोजगार हे बाहेरचे लोक काढून घेतात, जे स्वस्तात काम करतात. त्यामुळं अमेरिकेतल्या लोकांना जॉब मिळत नाही. म्हणून त्यांनी अशा प्रकारे H1B व्हिसावरती ज्या लोकांना अमेरिकेत आणलं जाईल त्या कंपनीकडून $1,00,000ची फी वसूल करायचा निर्णय घेतला होता. त्यामुळं भारतातून किंवा जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून अमेरिकेत जे लोक H1B व्हिसावर जायचे त्यांचा ओघ मागच्या 2 महिन्यांपासून कमी झाला. त्यानंतर काल डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला एक इंटरव्ह्यू दिला. लॉरा इंग्राम त्यांचा इंटरव्ह्यू घेत होत्या. त्यांनी त्यांना विचारलं की अमेरिकेमध्ये जे टॅलेंट आहे त्याच्याबद्दल काय, अमेरिकेमध्ये जे जॉब्स आहेत त्याच्याबद्दल काय. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की यू हॅव टू ब्रिंग टॅलेंट इन द कंट्री, यू डोंट हॅव सर्टन टॅलेंट्स हिअर. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की काही विषयांचे जे जाणकार आहेत त्यांना या देशामध्ये आणलंच पाहिजे. काही प्रकारचं नॉलेज असणारे लोक आपल्या देशामध्ये दुर्दैवानं नाहीत, असं डोनाल्ड ट्रम्प स्वतः म्हणाले. जे डोनाल्ड ट्रम्प 2 महिन्यापूर्वी सांगत होते की अमेरिकेतले जे हुशार तरुण आहेत, जे टॅलेंटेड यूथ आहेत, त्यांचा रोजगार भारतातून जाणारे किंवा चायनामधून जाणारे लोक हिसकावून घेत आहेत. त्याच डोनाल्ड ट्रम्प यांचं हे स्टेटमेंट आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यामध्ये पुढे असं देखील म्हणाले की बेरोजगारांच्या लाईनमध्ये जे लोक उभे आहेत, म्हणजे अमेरिकेत बेरोजगारांच्या लाईनमध्ये उभ्या असलेल्या माणसाला आपण अचानकपणे तिथून काढून आणून मिसाईल बनवण्यासाठीच्या प्रोजेक्टमध्ये लावू शकत नाही. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प इथं हे सूचित करतायत की मिसाईल बनवणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर चिप्स किंवा इतर अशा प्रकारचं जे स्पेशलाइज नॉलेज आहे, जे IT शी रिलेटेड आहे, अशा गोष्टींमध्ये अमेरिकेमध्ये काम करायला लोक नाहीत. तशा पद्धतीचं टॅलेंट अमेरिकेकडे नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी थोडक्यात असं सांगितलं की अमेरिकेमध्ये काही लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतील जे स्किल्ड प्रोफेशनल्स आहेत. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे अतिशय जवळचे असणारे सहकारी स्कॉट बेसेंट यांनी एक इंटरव्ह्यू दिला. स्कॉट बेसेंट हे अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी आहेत. त्यांनी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेमध्ये नवीन लोकांना, परदेशातल्या लोकांना संधी द्यावीच लागेल. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे काही विषयांचे जाणकार अमेरिकेत नाही आहेत. पण अशा संधी देताना अमेरिका इथून पुढे हे ध्यानात ठेवेल की या लोकांना परमनंटली इथं राहायची संधी दिली जाणार नाही. म्हणजे पूर्ण वेळ ते इथंच राहू शकणार नाहीत. ते अमेरिकेत येतील, अमेरिकेतल्या लोकांना ट्रेन करतील, त्यांना शिकवतील, त्यांचं अपस्किलिंग करतील आणि ते परत जातील. त्यांनी परत गेलंच पाहिजे. मग याचा अर्थ असा होऊ शकतो की अमेरिका जो त्यांचा H1B व्हिसा प्रोग्राम आहे तो शिथिल करू शकतं. त्याच्यामध्ये
काही जी फी हाईक आहे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो, पण जो H1B व्हिसा पूर्वी 10 वर्षांसाठी दिला जायचा, एकदा दिला की तो 10 वर्षांसाठी असायचा, त्याच्यामध्ये शिथिलता येऊन मग तो 3 वर्षांसाठी, 5 वर्षांसाठी किंवा 7 वर्षांसाठी मॅक्सिमम केला जाईल, जेणेकरून जे लोक H1B व्हिसावरती अमेरिकेत येतील ते अमेरिकेचं नागरिकत्व मागू शकणार नाहीत किंवा त्यासाठी हट्ट धरू शकणार नाहीत, त्यांना परत पाठवलंच जाईल असं बेसेंट म्हणाले. म्हणजे थोडक्यात अमेरिका H1B व्हिसा प्रोग्राम मध्ये जो त्यांनी निर्णय 2 महिन्यापूर्वी घेतला होता त्यामध्ये माघार घ्यायला तयार आहे आता स्पष्ट दिसतंय, कारण अमेरिकेची आकडेवारी मागच्या 2 महिन्यातली त्यांच्या समोर असेल आणि त्यामधून त्यांना लक्षात आलं असेल की अशा पद्धतीनं अमेरिका सगळ्याच आपल्या पॉलिसी रेटू शकत नाही. अमेरिकेची इंडस्ट्रियल कपॅसिटी वाढवण्यासाठी, अमेरिकेतले सेमीकंडक्टर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये काम करण्यासाठी स्पेशलाइज्ड नॉलेज असलेली लोक अमेरिकेला येणाऱ्या काळात लागणार आहेत. त्यासाठी अमेरिका H1B व्हिसा प्रोग्राम मध्ये शिथिलता आणू शकते, ज्याची घोषणा अजून देखील स्पष्टपणे अमेरिकन सरकारनं केलेली नाही, पण ही गोष्ट लवकरच होऊ शकते असं सध्या बोललं जाते. याशिवाय इथं अमेरिकेला दुसरा एक फटका बसत होता, त्यामुळे हा निर्णय अमेरिकेला घ्यावा लागत असेल कदाचित. त्याचं कारण म्हणजे अनेक गोष्टींसाठी, विशेषतः सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर संबंधितल्या अनेक गोष्टींसाठी अमेरिका एकतर भारतावर अवलंबून असते किंवा चीनवर. भारतावर अवलंबून असलेल्या गोष्टींवरती तरीही त्यांची थोडीफार कमांड आहे, कारण IT जसं भारतामध्ये चांगलं आहे तसंच अमेरिकेत देखील आहे. पण अमेरिकेतल्या इतर अनेक गोष्टींसाठी अमेरिकेला चीनवरती, तैवानवरती आणि इतर अनेक एशियन कंट्रीजवरती अवलंबून राहावं लागतं, जे अमेरिकेला टाळायचं आहे. कारण एकाच वेळेला चीन बरोबर एक प्रकारचं ट्रेड वॉर करायचं, भारताबरोबर ट्रेड वॉर करायचं आणि अमेरिकेत देखील कुठली गोष्टी जर निर्माण होत नसतील, म्हणजे तिथली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर थंड होऊन बसत असेल, तर अमेरिका पुढे जाणार नाही किंवा अमेरिकेची जी गती आहे ती कम्प्लिटली थांबेल असं डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतलाय. म्हणूनच ते मिसाईल बद्दलचं वाक्य बोलून गेले. मिसाईल बद्दलच्या त्यांच्या वाक्यातूनच त्यांची जी इथं अगतिकता आहे ती दिसते, की बेरोजगारांच्या लाईनमध्ये असलेल्या एका व्यक्तीला अचानक उठून आपण मिसाईल बनवायला ठेवू शकत नाही. म्हणजेच हे स्पेशलाइज्ड नॉलेज असलेलं काम आहे आणि ते अमेरिकन लोक करू शकत नाहीत, हे डोनाल्ड ट्रम्प मान्य करतायत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर पुढे काय होईल त्याच्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहूच. पण सध्या तरी त्यांनी आणखी एक यू-टर्न मारलाय, एवढंच इथं महत्वाचं आहे. या संपूर्ण मुद्द्यावर H1B च्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.